संभाव्य धोका ओळखून हा पदपूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। या पुलाच्या बाजूने लोखंडी पाईप्स घालून संरक्षक भिंत उभारण्यात आली होती। या पाईप्स तुटून पडल्यानं त्या ठिकाणी स्थानिकांनीच तात्पुरता बांबूचं कुंपण उभारलंय। या पुलावरून शाळकरी मुलं सायकलवरून ये जा करत असतात, त्यामुळे तात्पुरते बांबूचं कुंपण मोडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे। यासाठी हा पूल त्वरित दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। रेखा बर्वे, मी सातोडे या गावात राहते। आमचं गाव वाळपईपासून 7.5 किलोमीटरवर आहे। काय प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली तो आता हा जा पदपूल जो आहे तो आम्हाला आमच्या वाळपईतून आमच्या घरापर्यंत यायला थोडासा जवळचा रस्ता आहे आम्हाला। आणि असं जर येणार तर त्या वेळूस जो नगरगाव रोड आहे तिथून असं यावं लागतं आम्हाला। आणि ते जवळजवळ 7.5 किलोमीटर आहे। आणि 7.5 किलोमीटर आल्यानंतर म्हणजे आम्ही पायी चालू तर शकतच नाही आता। फक्त गाडी असली तरच आम्हाला ते सुटेबल आहे, नाहीतर आम्हाला ते थोडा अडचणीचा भाग आहे। आणि इकडून जो आम्ही येता हा ठाणे रोडला कनेक्टेड आहे। हा वाळपईतून ठाणे रोडला येताना आणि ठाणे रोडतून आत आला की जवळजवळ 1-1.5 किलोमीटरात आम्ही आमच्या गावात पोहोचू शकतो। मुलांना आम्हाला 1-1.5 किलोमीटरवर शाळा आहे, पण त्या शाळेत जर मुलं जाणार तर हे 7.5 किलोमीटर फिरून आम्हाला जावं लागतं। जर पदपूल जर आमचा झाला तर आमच्या मुख्य म्हणजे मुलांची सोय होणार, गावकऱ्यांची सोय होणार, काही बायका मंगळवारी वाळपईला जातात त्यांची पण सोय होणार। बरेच म्हणजे आमचा प्रॉब्लेम इथून म्हणजे आम्हाला सुटेबल होणार। मागणी करून आम्ही खूप वर्ष झाली, 15-16 वर्ष आले, आमची फक्त मागण्याच चालू आहे। कारण पंचायतीचं इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, लोकसभा झाली, झेडपी झाला, आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय आणि काय मिळालेलं नाही। त्यामुळं आमचे म्हणजे खूप आमचा गैरफायदा घेतलाय या लोकांनी सगळ्यांनी। फक्त मत द्या आम्ही तुमचे हे करतात, मता द्या आम्ही तुमचे ते करतात, झालं नाही मत झाली का पुढलं तुमचं सगळं प्रोसिजर चालू जातलं। असं काय नाही म्हटलं, तिथं लोक येऊन सुद्धा बघून गेलेले आहे, मोठे मोठे मिनिस्टर म्हणा, हे म्हणा ते म्हणा, असे तिथं येऊन बघून गेलेले आहेत। आणि तरी सुद्धा तर झालं नाही, म्हणजे आमच्यासारखे दुःखी आम्ही सातोडकारच आहे म्हणायला हरकत नाही। आता जर तुम्ही पळयला जाल्यार तो एका वाटेनचे जे फेन्सिंग वॉल जे आसा ते एका वाटेन 2-3 खांबे पूर्ण तुटल्यात आणि ते तात्पुरती गावठी ते खूट मारून आणि तशी ती वय कशी केल्ली आसा। आणि हे भुरग्यांच्या दृष्टीन खूप घातक, कारण अवर लेडी ऑफ लुड्स हायस्कूल किंवा श्री हनुमान विद्यालय किंवा इतर हायर सेकंडरी वचना वा सगळे जे पदचारी आसा ते त्याच पुलावेल्यान वयतात। आणि केन्ना समजा जर सांगून नजो ल्हान भुरगे आसता 5वी पासूनची भुरगीं ती 10वी 11वी 12वी मेरेनची भुरगीं त्या पुलावेल्यान वतात। आणि समजा जर केन्ना बॅलन्स वचून कितें जर थंय पडली जाल्यार नाका आसली जीव घेणी दुर्घटना थंय घडूं येता। आणि तेन्ना सरकारान जाग घेतली काय कितें हो म्हाजो प्रस्न आसा। सरकार त्याच्या पयलीं कांयच करचो ना काय कितें हो म्हाजो प्रस्न आसा। आणि तो जाता गेली आतां 15 वर्सां हो जो प्रलंबीत जो एप्रोच रोड आसा ती जी कितें अर्थात टेक्निकल प्रॉब्लेम खूप आसात एकदां आमकां सांगितलेल्या प्रमाणे, पूण ताचेर कितें तरी उपाय योजना करून जाय तितल्या बेगीन हो एप्रोच रोड जर केलो जाल्यार निश्चितच सगळे वेळूस आणि सातोडे ह्या अख्ख्या दोनूय गांवांक ताचो फायदो जातलो। आणि सगळ्यात मुख्य फायदो जातलो तो म्हणजे आमच्या विद्यार्थ्यां खातीर, कारण थंयसून काय अगदी हाकेच्या अंतरार म्हणटा तशें श्री हनुमान विद्यालया सारखी एक प्रतिथय संस्था शैक्षणिक संस्था आसा तातूंत बरीचशी भुरगीं आमची वतात आणि तांकां फायदो जातलो। पूल फुटब्रिज सकल असा बंधारो उदकाचो, त्या उदकाचो उपयोग लोक करतात भरपूर। आणि वयर जो आतां बंधारो आसा ती सायकल घेवन येतना भुरगीं हनुमान विद्यालयाच्यान येतना ते पुलार अशें वयर चडटाना ते घो करून पडटीत बी, कारण एंट्रीकूच एकदम असा हे तो तुटला कोठडो। तो तुटपाक कारण म्हणजे तो बंधारो बांदतना जी ते सकयल देवयतात व्हडल्यो व्हडल्यो प्लेटी त्यो बऱ्यो वजनदार आसता, ते आमी बांयचेर राजू घालून जशें उदकाचे कळशी सोडटा बांयन तशी ते सकयल सोडटा। ताका लागून काय चित्त रोकडो मोडला जायत। तशेंच त्यो दुसऱ्या जर कोठड्यावयल्यान सकयल देंवयत जाल्यार बाकीचे वळपाक आसा। आनी तो फक्त सद्या वाहन हाडपाचे स्थितीन रस्तो ना, भुरग्यांक बी धाडपाक आमकां हांगा भुरगीं घरा कडेन सायकल घेवन ये पर्यंत आम्ही बेश्टेच थरथरता काळजे। माझी विनंती आसा, माझे रागणे बी कोणाचे ना, विनंती आसा की तो जो फुटब्रिज आसा तो दुरुस्त करचो, तो थंय व्हडलो पूलच करचो।